पुण्यातील मॉलमध्येही ड्रग्ज सेवन करण्यात आल्याचा प्रकार समोर येतोय। पुणे नगर रस्त्यावरील मॉलमध्ये ड्रग्ज सेवनाचा व्हिडिओ आता समोर आलाय। दोन तरुणींचा ड्रग्ज सेवनाचा व्हिडिओ समोर आलाय। पुणे पोलिसांच्या अब्रूचे धिंदवडे उडवणारा हा प्रकार पुन्हा एक समोर आलाय। फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तसाच आणखीन एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय। या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुणी ड्रग्ज सेवन करताना दिसतायत। पुणे नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉल मधील हा व्हिडिओ असल्याचं समजतंय। तर पुण्यातला आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय। पुणे नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉल मधील हा व्हिडिओ असल्याचं समजतोय। या व्हिडिओमध्ये दोन तरुणी ड्रग्ज सेवन करताना दिसत आहेत। फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तसाच एक व्हिडिओ आणखीन एक व्हायरल झालेला आहे। दोन तरुणींच्या ड्रग्ज सेवनाचा व्हिडिओ समोर आलाय। पुणे पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे उडवणारा हा व्हिडिओ असल्याची खरं तर प्रश्न निर्माण होतोय। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। ससून हॉस्पिटलमधील ललित पाटील यांच्या प्रकरणापासून ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्या प्रकरणापासून या प्रकारच्या घटनांची मालिका सुरूच आहे। फर्ग्युसन कॉलेजमध्ये एक व्हिडिओ आला आणि त्यानंतर आता हा देखील आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय। पुणे नगर रस्त्यावरील मॉलमधील ड्रग्ज सेवनाचा व्हिडिओ समोर आलाय। दोन तरुणींचा ड्रग्ज सेवनाचा व्हिडिओ या दरम्यान आता समोर आलाय। या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट आपल्या सोबत जोडलेले आहेत। शिरसाटजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। अत्यंत धक्कादायक अशा प्रकारचे व्हिडिओ वारंवार येत आहेत। त्यात आता पुण्यातून आणखीन एक व्हिडिओ मॉलमधला समोर आला ज्यामध्ये दोन तरुणी ड्रग्ज सेवन करताना समोर आढळलेले आहेत। या व्हिडिओमध्ये एक सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे? पोलीस प्रशासन नेमकं पुण्यात काय करत आहे? पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? हा प्रश्न आता सामान्य लोक सुद्धा विचारतायत। नाही, पुन्हा हे शैक्षणिकसाठी माहेरघर समजले जातात। लाखो तरुण तरुणी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहेत आणि म्हणून त्या अशा ठिकाणी जर ड्रग्सचा जर असं काही व्यापार जर होत असेल ना तर हे लोन महाराष्ट्रात जाईल। म्हणून याच्यावर अत्यंत कठोर कारवाई करणं अपेक्षित आहे। आमच्या सारख्यांचं लक्ष तर असणं असेलच, परंतु सर्वसामान्यांचा हा लढा आहे। म्हणून पोलिसांनी कुठेही हायगाई जर केली तर त्यांना सोडता कामा नये आणि पोलीस जर चांगलं काम करत असेल तर त्यांना सहकार्य करणं हे आमच्या सारख्याचं काम आहे। म्हणून आता हे लोन जे पंजाब पासून निघले आता पुण्यापर्यंत येऊन धडकलंय, हे महाराष्ट्राच्या गावोगावी जायला उशीर लागणार नाही। म्हणून याला आता इथे जेरबंद केलं पाहिजे। यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे। तुम्हाला जे कलम लावता येईल तेवढी कलम या गुन्हेगारावर किंवा ते विकणाऱ्यावर लावल्या गेली पाहिजे। नक्कीच शिरसाटजी, खरं तर याआधी लोकशाही मराठीशी संवाद साधत असताना सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली होती की पोलीस प्रशासनावरती दबाव आहे, पोलीस प्रशासन हे स्वतंत्रपणे कार्य करत नाही आणि त्यांचं हे खूप मोठं अपयश आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये पुण्यात वाढ होते। याला सत्ताधारी जबाबदार असं त्यांचं म्हणणं आहे। काय सांगाल यावरती आपण? हे बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारणाचा वास नको आपल्याला। मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं याच्याकडे लक्ष द्या। मग याच्यात काय राजकीय वास आहे? मग याच्यातून कोणी हप्ते घेत आहे का? याच्यातून काही आणखीन अर्निंग करतोय का? या सगळ्या गोष्टीला दुसरा विषय भरपूर आहेत ना, त्याच्यावर बोला ना। मुलांच्या आयुष्याचे जे खेळतंय त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आपण सर्वांनी एक होऊन लढलं पाहिजे आणि सर्वांनी सरकारवर का होईना, सरकार जरी आमचं असलं तरी त्याच्यावर दबाव हा निर्माण केला पाहिजे, हे आमचं मत आहे। आपण ह्याला एकदम राजकीय वास द्यायचा, पुन्हा त्या राजकीय गप्पा मारायच्या, पुन्हा कुणावर तर चिखलफेक करायची, त्यांच्यामुळे त्या मुलांचं आयुष्य चांगलं होणार आहे का? ते मुलं पुन्हा चांगल्या मार्गाला येणार आहेत का? अगदी। आणि म्हणून ह्या बाबी बाजूला ठेवून पोलीस कारवाई करायला भाग पाडणे आणि त्याच्यावर आपलं लक्ष ठेवणे आपली सुद्धा नैतिक जबाबदारी। पोलीसच नाही, त्याच्याबरोबर तुमची आमची सर्वांची ती जबाबदारी। नक्कीच शिरसाटजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।